मी रफिक शेख, राहणार कलोड वस्तीमध्ये, सामाजिक कार्यकर्ता, छप्परबंद क्रांती समाज संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। आज आम्ही कमिशनर ऑफिसमध्ये आलो होतो। कमिशनर ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। निवेदन ह्या संदर्भात देण्यासाठी आलो होतो की आमच्या कलवड भागामध्ये कुठलीही पोलिसाचं वचक राहिलेलं नाहीये। तर आमच्या इथं गुन्हेगारी वाढल्यामुळे तर आम्ही पोलिसाला निवेदन देण्यासाठी आलो होतो की आमच्या इथं जो युवा पिढी आहे ते युवा पिढी कुठेतर वाईट रस्त्यामध्ये चालली, गुन्हेगार मार्गामध्ये चाललेली, त्या सुधारण्यासाठी आम्हाला पोलीस चौकी निर्माण होणं गरजेचं आहे। की आम्हाला बैठलं असेल 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आम्हाला चौकी निर्माण आहे आणि आम्ही एवढं लांब आम्हाला आमच्या आई बहिणीला कुठे छेडछाड झाली या तक्रार देण्यासाठी, या कुणी मारामारी झाली असताना तर आम्ही तक्रार देण्यासाठी जाण्यासाठी तर आम्हाला 4 ते 5 किलोमीटर अंतरात चौकी आहे आणि तिथं आम्हाला जायला लागतो। लवगाव मध्ये जायला लागतो, विमानतळ पोलीस स्टेशनला जायला लागतो की आज बैठलं असेल आम्हाला येण्या जाण्यासाठी तिथं वाहन नाही, तिथं वेळेवर रिक्षा येत नाहीये की आमच्या यंग पिढीला सुधारण्यासाठी आणि तिथं गुन्हेगाराला आळा टाकण्यासाठी तर आम्हाला चौकी निर्माण होणं गरजेचं आहे। आज बैठलं असेल की सीपी साहेबांनी सांगितलं की अर्धा 1 किलोमीटरच्या अंतर्गत तिथं चौकी निर्माण होणं गरजेचं आहे। लेकिन आम्हाला बैठलं तर अनेक वर्षापासून आम्हाला चौकी म्हटलं तर 4 ते 5 किलोमीटर मध्ये तर आमच्या इथं 30 ते 40 हजार नागरिक राहायला आले, वस्ती वाढत चाललेली। आज बैठलं तर लाखोच्या DO पाटील असून द्या, खेसे पार्क असून द्या, या धानोरी भागामध्ये असून द्या, या तुम्ही बैठलं असेल टिंगरे भाग असून द्या, या फायनन असून द्या, या बर्माशिरी झोपडपट्टी असून द्या, त्या भागामध्ये बैठलं असेल तर कुठेही पोलीस चौकी निर्माण नाहीये। तर आम्हाला तिथं गरजेचं आहे, चौकी होणं गरजेचं आहे। आज कुठं तर गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी तर चौकी निर्माण होण्यासाठी आज आम्ही उपायुक्त यांना भेटलो तर आयुक्त जागेवर नसल्यामुळं तर आयुक्त कुठं तर मीटिंगला गेला असता यावेळी तर आम्हाला उपायुक्तांनी आम्हाला निवेदन देण्यात आले होते आम्ही उपायुक्तांना, आणि आम्ही सर्व माहिती देण्यात आलेली होती की आम्हाला तिथं चौकी कशाला पाहिजे होती आणि चौकीमध्ये आम्हाला तिथं आमचे यंग पिढी जो गुन्हेगारी वाईट रस्त्यामध्ये चालले ते कुठं तर रोखण्यासाठी आम्हाला चौकी पाहिजे होती। मी राजाराम लोंढे, सामाजिक कार्यकर्ता, कलवड विभागामध्ये धार्मिक सामाजिक कार्यकर्तो आणि खऱ्या अर्थानं कलवड वस्ती जी आहे तर कलवड विभागामध्ये परिस्थिती अतिशय कठीण आहे, कारण त्या ठिकाणी पोलीस चौकी होणं अत्यंत गरजेचं आहे। कारण की त्या ठिकाणी गुंडागर्दी वाढलेली आहे, चोऱ्यामोऱ्या होत आहेत छोट्या मोठ्या, म्हणजे अशा प्रकारच्या मुलींना म्हणा बायांना म्हणा छेडछाड होत आहे। तर या संदर्भामध्ये जर समजा एखादा कंप्लीट करायला जायचं असेल तर आम्हाला तिथून लांब ठिकाणी विमाननगरला जावं लागतं। त्याच्याकरता पोलीस स्टेशन, पोलीस चौकी आपल्या कलवडमध्ये व्हावं असं मी नम्र विनंती करतो। रहिवासी, माझं नाव विकास भिंगारदिवे, मी कलवडमध्ये बऱ्याच वर्षापासून राहतो। या ठिकाणी आत्ता मध्यंतरी खूप गुन्हेगारी आणि खूप मोठ्या प्रमाणात अशी एक टोळीचं निर्माण जागोजागी होत आहे आणि आपल्या म्हणजे कलवड भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी व्यसनादी मुलं झालेले आहेत आणि अशासाठी कुठेतरी एक वचक बसावं, त्यासाठी आम्हाला एक प्रोटेक्शन हवं, त्यासाठी आम्हाला एक पोलीस चौकीचं एक निर्माण झालं पाहिजे अशी आमची विनंती आहे। आणि आताच आम्ही आयुक्त साहेबांना एक निवेदन दिलं। या ठिकाणी आम्हाला हे सांगायचं आहे की चौकी ही होणं खूप महत्त्वाचं आहे आणि कलवड भागामध्ये आम्हाला ती चौकी हवी आहे, यासाठी आम्ही ही नम्र विनंती करतो। धन्यवाद। चौकी असण्याची आवश्यकता तुम्हाला वाटते? कलवड़ में इसलिए चौकी चाहिए कि कलवड़ में छोटे छोटे बच्चे 14 साल 12 साल 15 साल के बच्चे नशाखोरी कर रहे हैं। जगह जगह पे 10-10 20-20 लड़के बैठते हैं, बच्चे बैठते हैं, वो नशाखोरी करके गुनाह कर रहे हैं, झगड़ा लड़ाई कर रहे हैं, छेड़ाछाड़ी कर रहे हैं और उनको कुछ बोलते हैं तो सुनते नहीं है। इसलिए बहुत ज़रूरी है कलवड़ में चौकी। बहुत ज़्यादा नशाखोरी हो गया, बच्चे छोटे छोटे बर्बाद हो रहे हैं, उनके नीचे के बच्चे सब बर्बाद हो रहे हैं उनको देख के। इसलिए बहुत सख्त जरूरत है कि कलवड़ में एक चौकी होना चाहिए। लहान मुलांवरती मग त्यांच्या आई वडिलांचं लक्ष असतं का?
आईवडिलांचं लक्ष आता सर्रास गुन्हे होत चालत कलवडला. एक पोलीस स्टेशनला फोन करायचा म्हणतात तर लोगावरून पोलीस येईपर्यंत ते गुन्हे होऊन जातात. गाड्यांच्या काचा सर्रास फोडल्या जातात. गांजा चरस पिऊन रात्री अपरात्री टोळीनी लोक पोरं थांबलेले असतात. पोरांचं वय पाहायला गेलं तर 17, 18, 12, 13 अशा वयाची पोरं असतात. त्याच्यामुळे सर्रास गुन्हे घडतात. रात्री अपरात्री आपल्या आई बहिणी कामावर येतात तर त्यांचे छेड वगैरे काढले जातात. म्हणून ह्या अनुषंगाने पोलीस चौकी होणं खूप गरजेचं आहे. आपल्या कलवड वस्तीमध्ये प्रत्येक समाजाचे लोक राहतात आणि तिथून 3-4 किलोमीटरवर पोलीस चौकी आहे. आणि टिंगरे नगर, कलवड वस्ती, साठे वस्ती, खेसिया पार्क लय मोठा भाग आहे. ह्या मोठ्या भागामध्ये सामान्य लोक, बरेच लोक राहतात, कष्टाळू लोक राहतात आणि तिथे गुन्हेगारी खूप वाढायला लागली. म्हणून तिथं आम्ही पोलीस चौकी निर्माण करण्यासाठी इथं निवेदन दिलेले आहे. त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करायला लागले आहे आणि तिथं पोलीस चौकी निर्माण होणं गरजेचं आहे. आपण बघतोय की रफिकभाई शेख आपल्यासोबत आहे. वारंवार सामाजिक कामामध्ये तुमचा पुढाकार असतो. आताच तुम्ही थोड्या वेळापूर्वी पण बोलले आणि आता माझा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी की जर पोलीस चौकी नाही झाली तर काय? तर आम्हाला नाईलाजाने आम्हाला आयुक्ताच्या समोर आंदोलन करणं गरजेचं आहे. आमच्या सर्व आई बहिणाला सर्वांना रस्त्यामध्ये उतरणं गरजेचं झालेलं परिस्थिती झालेली आहे की आमच्या आई बहिण सुरक्षा नाहीये. तर आमचे सर्व भाऊ आणि सर्व माझे वडील धारक सर्वजण आम्ही रस्त्यावर उतरण. का रस्त्यावर उतरण की आमचा सुरक्षाचा विषय असतो. आमच्या येणाऱ्या पिढींचा सुरक्षाचा विषय असतो की आज यंग पिढी जो बिघडा लागली आणि जो यंग पिढी जो गुन्हेगार रस्त्यामध्ये चालली त्याला कुठेतरी आळा धरण्यासाठी आणि वचक धरण्यासाठी पोलीस चौकी निर्माण होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला चौकी निर्माण होणं गरजेचं आहे. आज आम्ही बघितलं असेल रस्त्यामध्ये आमची बहीण गेली आणि माझी बायको या कुणी रस्त्यावर आई गेली असेल त्यांना रस्त्यावर छेडछाड दिली तर तिथं आम्ही चौकीला कंप्लेंट देण्यासाठी जाण्यासाठी तिथं आम्हाला मार्ग नाहीये. तर आम्हाला तिथं जायला लागतो 4 ते 5 किलोमीटर अंतरात चौकी कंप्लेंट देण्यासाठी. आणि तिथं कंप्लेंट देण्यासाठी म्हटलं तर तिथं चौकीमध्ये कुणी असतात आणि नसतात अशी परिस्थिती झालेली आहे. बरोबर आहे. आपण बघतोय की विमाननगर सारखा डेव्हलप एरिया आहे आणि या विमाननगरच्या मागच एक छोटासा भाग आहे जे कलवड म्हणून आहे. आता या कलवडमध्ये लोकांचं ये जा वाढले, लोकवस्ती वाढली आणि अशातच छोटे छोटे मुलं गुन्हेगारीकडे वळताना दिसतात. आणि हे गुन्हेगार, हे बाल गुन्हेगार कुठंतरी मोठा धोका निर्माण करण्याची शक्यता जाणवते. आणि त्याचमुळं रफिकभाई शेख असतील किंवा कलवडवासी यांच्या माध्यमातून पुणे कमिशनरांकडे जो अर्ज करण्यात आलेला आहे की या कलवड भागामध्ये पोलीस चौकी असायला पाहिजे जेणेकरून जो क्राईम होईल त्याच्यावरती आळा घातला जाईल. मी मेघराज गावारे, तुम्ही बघता क्रांती न्यूज. धन्यवाद.